अजित पवारांची जनसन्मान यात्रा ही नवाब मलिकांच्या मतदारसंघात पोहोचली आहे। मुंबईतील चेंबूर अणुशक्तीनगर भागात अजितदादांचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय। तर अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकींचा सुद्धा सहभाग आहे। बातमी आपण पाहतोय अजित पवारांची जनसन्मान यात्रा आपण थेट पाहतोय। मुंबईमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू आहे। नवाब मलिक यांच्या मतदारसंघामध्ये आज अजित पवार असणार आहेत। तर सोबतच झिशान सिद्दीकी यांनी उपस्थिती लावल्यामुळे सुद्धा राजकीय चर्चांना उधाण आले। खरं तर झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार आहेत, बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आहेत। मात्र ते आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, अशा प्रकारच्या राजकीय चर्चा या आता सुरू झालेल्या आहेत। आणि ही दृश्य आपण थेट पाहतोय अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेतून। मुंबईमधली ही दृश्य ज्या ठिकाणी या जनसन्मान यात्रेला सुरुवात झालेली आहे। थेट दृश्य मुंबईतील जिथे अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झालेली आहे, तर त्यांच्या शेजारीच झिशान सिद्दीकी हे त्यांच्या गाडीत बसलेले सुद्धा आपण पाहतोय। मुंबईतली ही थेट दृश्य लाईव्ह दृश्य आपण आता पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। अजित पवारांची जनसन्मान यात्रा ही आज मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्या मतदारसंघामध्ये ही यात्रा असणार आहे। तर आपल्याला झिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी हे सुद्धा अजित पवारांच्या सोबतच पाहायला मिळत आहेत। झिशान सिद्दीकी हे खरं तर काँग्रेसचे आमदार आणि बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आहेत। मात्र आता झिशान सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, अशा प्रकारच्या चर्चांना आता सुरुवात झालेली आहे। कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा हा जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम। तरी दुसरी दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं रक्षाबंधन सुरू आहे। खरं तर अनेक महिलांकडून मुख्यमंत्र्यांना राखी बांधण्यासाठी म्हणून गर्दी केली गेली आणि तीच दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री यांचं रक्षाबंधन सुरू आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। एकीकडे अजित पवारांची जनसन्मान यात्रा ही मुंबईमध्ये आहे, तर दुसरीकडे प्रतिनिधी अजय माने सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। अजय, आपण बातमी पाहतोय अजित पवार हे सध्या मुंबईमध्ये त्यांची जनसन्मान यात्रा पोहोचलेली आहे। अगदी झिशान सिद्दीकी त्यांच्या शेजारच्या सीटवर बसलेले पाहायला मिळत आहेत। झिशान सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, अशा चर्चांना साहजिकच उधाण आलेलं आहे। विक्रांत, आपण जर पाहिलं तर आज संपूर्ण यात्रेचं नियोजन जे आहे ते झिशान सिद्दीकीकडून म्हणजेच बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि काँग्रेसचे वांद्रे पूर्वचे आमदार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यामुळे झिशान सिद्दीकी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। या संदर्भातला प्रश्न आपण थेट पुढारीसाठी जे ते अजित पवारांना विचारला होता। अजित पवार म्हटले त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो स्वतः बाबा सिद्दीकी घेतील। पण आपण जर पाहिलं तर या संपूर्ण जनसन्मान यात्रेत मुंबईतला आजचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी ही यात्रा वांद्रे पूर्व भागात तिथे अब्जेवान आमदार झिशान सिद्दीकी यांनी त्यांच्याकडून संपूर्ण आयोजन जे ते करण्यात आलेले आहे। या आधीच झिशान सिद्दीकी यांच्यावर काँग्रेसच्या नेत्यांकडून आमदारांकडून जे ती शंका व्यक्त केली होती, त्यांनी विधान परिषदेला क्रॉसआउट केलं असंही मानलं जात होतं। त्याच्यानंतर त्यांना काँग्रेसच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून काढण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आज जे झिशान सिद्दीकी जे आहेत ते अजित पवारांच्या स्वागताला आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि संपूर्णतः बॅनरबाजी जी आहे ती झिशान सिद्दीकींनी या ठिकाणी केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांचं जे गुलाबी कॅम्पेन आहे त्याचेच बॅनर जे ते या संपूर्ण ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ही संपूर्ण यात्रा जी आहे ती खैरवाडीच्या भागात जी आहे ती आतमध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी झिशान सिद्दीकी असतील, अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, बाबा सिद्दीकी असतील, हे सगळेच या यात्रेत सामील होऊन चालताना पाहायला मिळतात। आणि त्यांच्यासोबतच त्या वांद्रे भागातील अनेक स्थानिक रहिवासी किंवा पदाधिकारी आणि स्थानिक जनता जी आहे ती सोबत जाताना आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण या ठिकाणी जे ते गुलाबी झेंडे आणि राष्ट्रवादीचा जो झेंडा आहे तो फडकवण्याचा प्रयत्न केला जातो, पण अद्यापही झिशान सिद्दीकीच्या पक्षातून येतात त्या पक्षाचा काँग्रेसचा एकही झेंडा या ठिकाणी पाहायला मिळत नाही। या संदर्भात झिशान सिद्दीकी यांना सुद्धा विचारण्यात आलं होतं की तुम्ही पक्षप्रवेश करणार आहात का, कारण की तुम्ही अजित पवारच्या स्वागताला आलेला आहात। तर झिशान सिद्दीकी यांनी म्हटलंय की अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते माझ्या मतदारसंघात येतात, त्यामुळेच मी हा संपूर्ण कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे। त्यामुळे एकीकडे अजित पवारांचं गुलाबी कॅम्पेन, त्याच्यात त्यांची जनसन्मान यात्रा आणि या जनसन्मान यात्रेला स्वागत करण्यासाठी स्वतः आता काँग्रेसचा आमदार जो आहे तो पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। झिशान सिद्दीकीचे बाबा जे त्यांनी काही महिन्यांपूर्वी जो तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काँग्रेसचा रामराम ठोकून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर पक्ष प्रवेश जो आहे आज ज्या मैदानात सभा होणार आहे त्याच मैदानात जो आहे तो जाहीर पक्ष प्रवेश केला होता। त्यामुळे आता थोड्या वेळातच अजित पवारांची सभा जी आहे ती वांद्रा पूर्व इथे होणार आणि त्याच ठिकाणी
बाबा सिद्दीकी यांचा पक्षप्रवेश झाला होता. त्यामुळे जिशान सिद्दीकी सुद्धा आज पक्षप्रवेश करणार का यावर प्रश्नचिन्ह आहे. जर जिशान सिद्दीकीने आज जर पक्षप्रवेश केला तर काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका काय असेल हे सुद्धा पाहत महत्वाचं ठरणार आहे. पण सध्या आता या ठिकाणी वांद्रे पूर्वचं वातावरण संपूर्णतः गुलाबी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर सगळं वातावरण जे ते गुलाबी होताना त्यासोबत जिशान सिद्दीकी यांचे बॅनर, मोठमोठे छगन भुजबळांचे बॅनर आणि एकच नाही तर जिशान सिद्दीकी यांनी अजित पवारांसोबत छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असेल, सुनील तटकरे असतील या सगळ्यांचे जे ते बॅनर लावलेले निश्चित आपल्याला अजय, पाहायला धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.